तिथं पर्याय निवडायचा आहे. सर माहिती सांगितली नाही, रामराव कराड म्हणतात. कशाची हो कराड साहेब? कशाची माहिती हवी आहे? ज्यांनी कुणी अजून चॅनलच्या जॉईन ऑप्शनमध्ये जाऊन सहयोग राशी जमा केलेली नसेल त्यांची नावं इथं पांढऱ्या अक्षरात दिसत आहेत. त्यांनी सहयोग राशी जमा करावी. आणि रामराव कराड म्हणतायत माहिती सांगितली नाही. तर त्यांचा प्रश्न होता शक्तीपीठचे खरे काय आहे चालू सर? खरे काय चालू आहे? जे आहे तेच तुम्हाला सांगतोय ना. 7 मार्चला अधिसूचना निघलेली आहे. 4 जूनला ज्यावेळेस लोकसभेचे निकाल लागत होते त्या दिवशी पुढची अंतर्गत कागदपत्री कारवाई सुरू झाली आहे. 8 जूनला कोल्हापूर जिल्ह्याच्या भागाचं, 11 तारखेला सांगली जिल्ह्याच्या भागाचं आणि पुढं 21 जूनच्या आधी नंतर बघून घ्या तारखा सोलापूर जिल्ह्याच्या. स्थानिक वृत्तपत्रात अधिसूचना निघून आत्ता शेवट 31 ऑगस्टपर्यंत सांगोल्याची अधिसूचना निघून त्याच्यावरती हरकती मागून घेतल्या आहेत. सोमनाथ शिंदे म्हणतात पुढील माहिती दिली तर बरे होईल. काय द्यायची पुढील माहिती? तुमच्या इथं काय म्हणतात त्याला, काल ह्याचं उद्घाटन झालंय, काय म्हणतात त्याला, सारथी का काय, ते आपले मराठा उद्योजकांसाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया, त्याचं पंढरपूरमध्ये केंद्र तयार झालेलं आहे. पंढरपूरला तुमच्या आता काय तो असतो तीर्थक्षेत्र विकासात निधी मिळालेला आहे. तुमच्या कासेगावला MIDC येणार आहे. पुढची माहिती काय द्यायची सर? सध्या सरकारची भूमिका काहीच नाही. सोमनाथ शिंदे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, विनोद काळे, भूसंपादन कधी होणार आहे? गाव कुठलं काळे साहेब? किरण काजळे म्हणतात सर सध्या सरकारची भूमिका काहीच नाही. RBIने नोटा छापल्यानंतर त्या बाजारात चालवायच्या का नाही चालवायच्या हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मतांतर असतं. बँकेत भरायच्या का कुठं पुरून ठेवायच्या का चलनात ठेवायच्या. तसं एकदा राजपत्राने कारवाई सुरू झालेली आहे तर बाकीचा विषयच राहिला नाही. लक्षात आलं का? त्याची तिथं भूसंपादनासाठी जे जिल्हा लेवलला भूसंपादन अधिकारी नियुक्त केले आहेत त्यांच्याजवळ जाऊन बसा किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन बसा आणि बघा 12 जिल्ह्यातले जे गट नंबर आलेले आहेत, 1 डझनभर जिल्ह्यातले, 3 डझनच्या जवळपास तालुक्यातले आणि 31 डझनच्या आसपासचे जे गावाची यादी आलेली आहे शक्तीपीठच्या आशयाने, त्यात काय हालचाल होती का सांगा मला. लक्षात आलं का? तर ते जशी एकदा एक नोट छापून आली की तो नंबर RBIकडं नोंदणीकृत असतो. त्या नंबरची दुसरी नोट असणं म्हणजे एखादी बोगस नोट असणं असे अभिप्राय आहे. तर इथं तुमचे ते गट आता संबंधित मार्गिकेसाठी, प्रकल्पासाठी, महामार्गासाठी राखीव झालेले आहेत. ते पण कसे की फक्त आत्ताशी जी काही त्याची समृद्धी महामार्ग एवढी रुंदी आहे त्या आशयाने, आणखीन चौफुल्याचं, वेसाईड अम्युनिटीचं, तुमच्या कृषी समृद्धी केंद्राचं, तुमच्या टोल नाक्याचं, असं एकंदरीत छोटे मोठे वेसाईड अम्युनिटीज पकडले तर माझ्या अंदाजाने चौफुले टोल नाके 2 वेळा आणि छोटे मोठे वेसाईड अम्युनिटी 2 वेळा आणि कृषी समृद्धी 1 वेळा. तर एकंदरीत आणखीन तुमचे 5 वेळा तरी जमीन अधिग्रहण होणार आहे. आता नवीन जे एक्सप्रेसवे असणार आहे त्याच्यात इनबिल्टच सगळे इंधन पर्याय असतील. अगदी LNG, CNG, हायड्रोजन, इलेक्ट्रिक जे काही चार्जिंगचं ह्याचं आहे ते सगळं आता इनबिल्ट असणार आहे. त्या आशयाने प्रस्तावित जे त्याला पूर्वनी अधिग्रहण म्हणतात. ठीक आहे. आता जसं हे 12 जिल्ह्यांचं आहे तसं भविष्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये मार्गिकेलगतचं आणि तुमचे ते इतर जे स्पर आहेत त्याचं देखील अजून आहे पूर्वनी, पण ते ह्या मार्गिकेलगतचं आहे त्यामुळं ते देखील एक गृहीत धरावं. जे काही आपण व्हिडिओ केलेले आहेत, समजा तुमचं औदुंबर असेल किंवा तिकडं ह्याची काय ते नरसोबाची वाडी असेल, बघून घ्या म्हणजे आपापलं सर.